नमस्कार, वृक्षमित्र संदीप शिंदे। मी आजच्या दिवशी तुम्हाला एक संदेश देणार आहे। तो म्हणजे असा की निसर्गाच्या संरक्षणासाठी हा संदेश असणार आहे। तर त्याच्या अगोदर एक मी झाडांचा श्लोक बोलतो आणि सुरुवात करतो। लावा तुम्ही वृक्ष, मिळेल खरा मोक्ष, तुम्ही जगवा झाडांना, झाडे जगवतील तुम्हाला। तर हा मी वाचलेला एक श्लोक आहे, अतिशय आवडला मला। कारण आपण जर झाडांना जगवलं तर झाडं आपल्याला जगवणार आहे। मी आता वृक्ष म्हटलं की भीती वाटते, मोठाले वृक्ष, माती कुठून आणायची, काय कसं करायचं। तर मी त्यासाठी ह्या 5 रुपयाच्या बिसलरीमध्ये कसं काय मी लागवड केली आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर ही जी बाटली आहे 5 रुपयाची बिसलरी कापलेली आहे, त्याच्यानंतर थोडंसं अर्धा नारळाच्या शेंड्या, कोकोपीट आणि थोड्याशा मातीमध्ये हे चिंचेचं झाड मी तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर हे पहा, मी हे शेवग्याचं झाड मी तयार केलेलं आहे। तर हे अशा पद्धतीने आपण वृक्ष लागवड करून पावसाळ्याच्या दिवसात आपण इतर ठिकाणी लावून लागवड करू शकतो किंवा एखाद्याला भेट देऊ शकतो शेतकऱ्यांना। तर ते शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये असतात, त्यांना काहींना खर्च निघत नाही, एवढे कष्ट करतात आणि त्यांना 20 रुपये किलो, 40 रुपये किलोनी भाजीपाला विकावा लागतो आणि खूप कष्टात त्याचं जीवन असतं। तर आपण ही शहरी भागामध्ये अशा रीतीने आपण ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आपण झाडं तयार करू शकतो। त्याच्यानंतर दुसरं एक मी विषयाबद्दल बोलणार आहे। आता ह्याला का वेळ मिळत नाही आपल्याला, कारण की ते आपण जे आहे ते ह्या डब्याच्या मागे लागलेलं। हा मोबाईल आहे, तर ईल म्हणजे काय, हा आजार आहे। हा एक शरीरापेक्षा मनाला लागलेला आजार आहे। देवाने आपल्याला मन बुद्धी दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे, तरी पण आपण ह्याच्यातले व्हिडिओ बघतो, रील बघतो। मी पण ह्याच्यातलं बघतो, परंतु जे आवश्यकता आहे तेवढंच बघितलं पाहिजे, पूर्णतः सोडून आपल्याला चालणार नाही। तसं आपलं हे शरीर आहे, हे इंजिन आहे आणि हा डबा मी समजतो। कारण हे जर इंजिन आपलं चांगलं राहिलं ना, तर आपण हे थोड्या वेळापुरतं हा डबा वापरू शकतो, पण हे कंटिन्यू ह्या डब्याला चिकटलं तर इंजिन बिघडणार आहे। पहा तुम्ही, कावळे चिमण्या सुद्धा पळून गेलेले आहेत मोबाईल टॉवर पासून। तर काय होतं, हे खाऊ नका, ते खाऊ नका, सोशल मीडिया, ह्याच्यामुळे वेड लागण्याची पाळी आलेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या कामाकरता, जिम करण्याकरता, व्यायामशाळेत, तसेच योगासन आहेत, वृक्ष लागवड आहे, निसर्गासाठी काय करू शकतो, घरातली काय कामं करू शकतो, आपण घर कसं स्वच्छ ठेवू शकतो, ह्याच्यासाठी हा वेळ जो खाल्लेला आहे त्या ह्या मोबाईलमुळे, ह्या डब्यामुळे खाल्लेला आहे। तर हे एक आपण जर चांगलं काम करू शकलो तर आता आपण जिथे तिथे बघतोय सिमेंटचं जंगल तयार झालेलं आहे, वृक्ष लागवड कमी झालेली आहे। ऑक्सिजन घेण्यासाठी आपण बँगलोर, गोवा, काश्मीर, महाबळेश्वर, ते एक जुनं गाणं आहे, कुठं कुठं जायचं हनीमूनला, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला। तर तसंच आपल्याला कुठे जायची गरज नाही, आपण जिथे आहोत तिथे जर ही वृक्ष लागवड केली, हिरवळ तयार केली, तर आपलं मन प्रसन्न राहणार आहे, आपलं शारीरिक, आर्थिक, मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे। तर एवढेच मी 2 शब्द बोलतो, आपण ऐकलं, आभारी, धन्यवाद।